वी लव आय लव यू टू. हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली त्यांनी. आपण बाटली तोंडाला लावली असं की मोकळीच करून खाली का पाण्याची. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का? बरं, अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे बांधलं. नाना म्हणायचा नका देऊ, आता वरतायत असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय. काय हात देताना मुके पण घ्यायचे, केस घ्यायचे. आईला म्हणलं बायकोनी एवढे केस घेतले ना, एवढे केस चालले, काय चाललंय काय आज. पण ठरवलं होतं आज चिडायचं नाही, गप बसायचं, सगळ्याला सारखं असं करायचं. 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस. होय बाबा होय. तर ही मला शिकवायला चाललंय, आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, ही तसं करा. माझं पार टक्कल पडलंय तरी शिकवते. आता काय करू बाबा लोक अशीच असतात. बघा एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. एक चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. काही पूजा आहे त्याचा सत्कार करू, यांड्रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय. आणि मोकाट जनावरांना पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार, इथली मोकाट जनावरं आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे, इथं आम्ही ताणू पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती काळ होता. आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा. नाही माझंच काम आहे, मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो, काळजी करू नका. अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ. अरे बाबा मला पुढे जायचं राव. मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाची, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोड्याने खाणल घरी. बर ठीक आहे, ऐकायचं. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करून मग माझ्याकडे. मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको. दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या. ओढ येत आहे, सांगताय 440चा करंट येऊ. तुझ्या घरचा आहे काय करंट? आमचा करंट अजून तू बघितलेला नाहीये. आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण लगेच तिथं यस म्हणून टाकतो. परंतु कुणी उठून सांगितलं की माफी मागा, माफी तिथे मागायला मोकळा नाही. स्वराज्य रक्षकच, आणि स्वराज्य रक्षकामध्ये सगळं येतं. संयम येतो, स्वराज्य येतं, धर्म येतो, सगळं काही येतं. त्याच्यामुळे स्वराज्य रक्षक. आपली एमएससी बँक, ज्या एमएससी बँकेच्या नावावर माझी फार बदनामी वाटोळ केलं, फार अजित पवार एमएससी बँक आहे, ती यंदा 750 कोटी रुपये नफ्यात आहे. गेल्या वर्षी 625 कोटी नफ्यात होती. त्याच्या आधी 615 कोटी नफ्यात होती.
आणि त्याच्या आधी 610 कोटी रुपये नफ्यात आहे. आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये 0% व्याजाने कर्ज पुरवठा करतो. कोल्हापूर करतं, सांगली करतं, सातारा करतं, पुणे करतं, नगर करतं. जळगावनी केलं. किती वाटप आहे? 1000 कोटी. आम्हाला 1000 कोटी म्हणजे फार काही वाटप नाहीये. जळगाव जिल्ह्याचा आवाका बघता 1000 कोटीचं वाटप म्हणजे काहीच नाही. आता आमच्याकडे कारखाने नाही. नाही ते कारखाने नाही. कारखाने तुम्ही बंद पाडले, त्याला मी काय करू? कारखाने होते ना, नाहीयेत कसं नाहीये? पुन्हा बोलता अजित पवार बोलतो म्हणजे खरं आहे ते बोलतो. कारखाने चालवायला देखील धमक आणि ताकद पाहिजे. उद्या कारखाना बंद पडला तर त्या कामगारांनी कुठं जायचं? त्या अधिकाऱ्यांनी कुठं जायचं? त्या बिचारा माझ्या शेतकऱ्यांनी ऊस पिकवलं, त्याने कुठं घालायचा? का त्यांनी गाळायचा? गुराळ करायची? हे नाही चालत. शेवटी म्हणूनच मी मगाशी म्हणलं, संस्था त्या ठिकाणी चांगल्या चालल्या पाहिजेत. आणि असं काही नाही, सगळ्याला सारखंच ज्ञान देवाने दिलंय. त्या बुद्धिमत्तेचा वापर, त्या ज्ञानाचा वापर कशा पद्धतीनं करायचा, तो समाजाच्या भल्याकरता करायचा का स्वतःची घरदारं भरण्याकरता करायचा, ह्याचा जरा नीट विचार करा. पण दुसऱ्याची घरं जाळायची आणि स्वतःचं घर भरायचं म्हणल्यावर ते राजकारण टिकत नाही. एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे. तुरंत हमने बताया कि ये कि उत्तर प्रदेश नहीं है, नॉर्थ में ये चलता होगा. हमारे महाराष्ट्र में शिवशाहू फुले अम्बेडकर की विचारधाराओं से महाराष्ट्र चलता है. ते रामदेव बाबाने सांगितलं म्हणून करतात. ज्याला त्या रामदेव बाबाने सांगितलं असं असं कर आणि असं केलं, सगळी केसाला केस नाही, केस यायचं तर बाजूला करायचं. काही करत नाही. गोवाबाजी गोवा लोकांचं काही ऐकू नका. साधू संतांचं ऐका, साधू संतांचं ऐका, महापुरुषांचं ऐका. ज्या स्त्रिया पुण्यश्लोक ऐकल्या देवी होळकर, सावित्री फुले, राजमाता जिजाऊ, त्यांनी त्या काळात जे सांगितले ते ऐका. मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, ह्या सगळ्या महान व्यक्तींचं ऐका. पण गुवाबाजीचं काही ऐकू नका. त्यांनी एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले. मी गळ्याच्या खोटं बोलत नाही. माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली. मी पूजा अर्चा करतो या लोकांची. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पावरे पाव. अरे तू काम केलं तर देव पावरच आहे. देव कुठं जाणार आहे? कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. अलीकडे काका पुतण्या फार गडबड चालली. माझ्याकडे नाही, तिकडं माझ्याकडे सगळं बरं चाललंय. आता तुमच्या मनात तसं चाललंय. काळजी करू नका. मी निशब्द झालो होतो. मी कोण? तर होय, मी तोच जो 28 जानेवारीला स्तब्ध झालो होतो, ज्याने आपला लेक गमावला. तो माझ्या अजितचा लाडका महाराष्ट्र, ज्याच्या विकासाचा ध्यास घेऊन अजित रात्रंदिवस झटत राहिला. तोच महाराष्ट्र. सगळीकडे सगळ्यांची वेळ पाळणारा माझा लेक क्रूर नियतीने असा आकस्मिक हिसकावून घ्यायला नको होता. हे सगळं अगदी सुन्न करणारं, बधीर करणारं. पण आता मात्र मला माझं मन मोकळं करायलाच हवं. थेट अजितशीच भरभरून बोलायला हवं. प्रिय अजित, मी तुझा लाडका महाराष्ट्र बोलतोय. माझ्या आणि माझ्या लोकांच्या जीवनात सुबत्ता आणण्यासाठी राबताना तू कधीही थकला नाहीस. खरं सांगू, तुझ्यासारख्या कर्तृत्ववान लेकाशी तुझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात निवांत हितगुज साधायचं होतं. कारण तू सतत पायाला भिंगरी लावून विकासाची पायवाट तुडवण्यात व्यस्त असायचास. कितीही दबाव आला, रेटा आला, तरी तू मात्र ज्ञानोबांपासून ते तुकोबांपर्यंतच्या संतांच्या पुरोगामित्वाची पताका, शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि सत्यशोधकी वारसा तुझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात तो जाणीवपूर्वक जपलास. याबद्दल मला मनापासून आनंद आहे. तुझी ती लोकात मिसळायची, निवेदनं स्वीकारायची,
समस्या ऐकून घ्यायची आणि त्यावर त्वरित कार्यवाही करायची. कामाची स्टाईल मला लय भारी वाटायची. आणि म्हणूनच की काय, रांगड्या भाषेत बोलणारा हाच सिग्मा मेल महाराष्ट्राच्या जेनझीलाही भुरळ घालत राहिला. आणि हो, तुझा तो जनता दरबार, त्याची तर बातच न्यारी. त्याचं कौतुक मी खूप जणांकडून ऐकलं आहे आणि प्रत्यक्षात पाहिलंय सुद्धा. त्यामुळे जनता दरबार घ्यावा तर अजितदादांनीच, असं लोक म्हणतात ते काही खोटं नव्हतं. तुझ्या कारकिर्दीत लाडक्या बहिणींना मिळालेला ओवाळणी रूपी आधार मी कधीही विसरणार नाही, हेही तितकंच खरं. तू तुझा वादा निभावलास, पण तुझ्या जाण्याने माझा वादा मात्र अपूर्णच राहिला. तुला कधी बोललो नाही, पण आज सांगतो. खरं तर मलाही तुला व्यासपीठावर उभं राहून मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, हे बोलताना डोळे भरून पाहायचं होतं. आणि ते स्वप्न दृष्टिक्षेपात असताना तू मात्र एक्झिट घेतलीस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आज्ञापत्रात एक वाक्य आहे, स्वराज्य का, तर मराठियांचे गोमटे करणे आहे असा मनसुबा आहे. म्हणजे काय, तर माझ्या रयतेचं भलं करायचं आहे. हे वाक्य आणि तू म्हणायचंस ते वाक्य, ह्यात फक्त साम्य नाही, तर तो अंगी बाणवलेला खराखुरा शिवसंस्कार आहे. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना, तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काही करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत बारामतीच्या मातीतून आलेला माझा अजितदादा लोकांचं भलंच करत होता, हेही त्या नियतीनं पाहिलं. आपल्या मनाला वाटलं पाहिजे की आपण जन्माचं सार्थक केलं. आज तू आमच्यात नाहीस, पण तरी तू केलेल्या तुझ्या कामातून सदैव आमच्या स्मरणात राहशील. कारण दादा, तू कामाचा आणि कामाचाच माणूस होतास. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. तुझाच लाडका महाराष्ट्र.